कागल विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आलंय। उद्या होणाऱ्या मतदानासाठी 358 मतदान केंद्रावर 1790 कर्मचारी तर मतदारसंघातील 1200 पेक्षा अधिक मतदार असणाऱ्या प्रत्येक केंद्रावर 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 62 मतदार केंद्रावर एक जादा कर्मचारी नियुक्त केलाय। उर्वरित मतदान केंद्रावर प्रत्येकी 5 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतदान केंद्राकडे जाण्यासाठी प्रशासनानं 59 एसटी बसेस आणि 11 जीप अशी 70 वाहनांची व्यवस्था केली होती। जवाहर नवोदय विद्यालयातून मतदारसंघातील केंद्रावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप करण्यात आलं। प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा केली आहे। कागल इथल्या केंद्र क्रमांक 18 संत रोहिदास विद्यामंदिरात सखी मतदार केंद्र तयार करण्यात आले। त्या ठिकाणी सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कागल इथल्या शाहू वाचनालयामध्ये केंद्र क्रमांक 26 मध्ये दिव्यांगांसाठी मतदार केंद्र तयार करण्यात आले। तर निपाणी वेसमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे। तसंच मुरगुडमधील मुरगुड हायस्कूलमध्ये युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले। या मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद चौगुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे तसंच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आजरा तहसीलदार समीर माने काम पाहत आहेत।